आता हां. तर माझा अनुभव असा आहे मॅम, की मी ॲक्चुअली याच्या अगोदर भरपूर वेळा हे बघितलं होतं, की म्हणजे याच्याबद्दल मी ऑनलाईन भरपूर चेक केलं होतं. 1-2 क्लास मी जॉइन पण केले होते. मला ॲक्चुअली फॅट लॉस किंवा वेट लॉस यासाठी मी ट्रायच करत नव्हतो. ह्या येस. वर्गात मी जॉइन झाल्यापासून मला हे जाणवलं, की म्हणजे मी ॲक्चुअली खेडेगावातूनच आहे आणि आमची शेती, हं. डोंगर वगैरे आमचा पूर्वीपासून अनुभव आहे. आणि जॉबच्या निमित्ताने मी शहरात गेलो. त्यानंतर थोडंसं माझ्या बॉडीमध्ये फरक पडायला लागला, की थोडंसं ढिलापणा आला किंवा ॲक्टिव्हपणा नाही. थोडंसं हं. जिना वगैरे चढलं की दम लागतो, जो पूर्वी आमच्यात नव्हताच. कारण आम्ही खेडेगावातमधून हं. शेतीची कामं करणारी माणसं. तर हं. त्याचं मी आता 1 महिना बघतोय. त्यातले एक थोडे दिवस माझे मिस झाले असतील कामामुळं. हं. पण इतका फरक आहे मला, की आता पूर्वीसारखी एनर्जी माझ्यामध्ये आली आहे. आणि कंपॅरिझन टू तुमच्या सूर्यनमस्कार साधना वर्गाची मी केली, तर मी पूर्वी असं पाहिलं होतं, की ज्या प्रकारे तुम्ही मॅम प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देताय आणि ज्या प्रकारे तुम्ही ते करून घेताय, हे मला एकदम युनिकच वाटलं आणि हे मी कधी कुठेही अनुभवलं नव्हतं. तर त्यासाठी थँक तुमचं यू. थँक यू. मी 100% आता इथून पुढे हा प्रयत्न माझा राहणार आहे, की मी कन्सिस्टन्सी 100% ठेवणार आहे. थँक थँक यू, थँक यू. नाही पण कपिल सर ही मात्र गोष्ट खरंच म्हणालात तुम्ही, की गावाकडे जेव्हा असतं एक तर ते मोकळं वातावरण असतं आणि हो, मोकळं वातावरण असतं, शेताची कामं म्हणा किंवा आपले हो. मित्र मंडळी असतात त्यांच्यासोबत आपली जी एनर्जी लेव्हल असते ती एक वेगळी लेव्हल असते. आणि जेव्हा शहरात येतो तेव्हा ते प्रदूषण असतं, खाण्यापिण्याचे गोष्टी हो. असतात, ह्या सगळ्यामध्ये फरक बरोबर, पडतो. आणि बरोबर मग मॅम. तोच फरक शरीरावरती जाणवतो हो, आणि हा ॲक्चुअली फरक तोच आपल्याला जाणवला होता जाणवतो. आणि मॅम आणि तुमचं मी स्पेशली थँक्स करेन, की तुम्ही ज्या प्रकारे ते प्रत्येक गोष्ट करून घेताय ना, ती मला युनिकच वाटते. आतापर्यंत मी जिथं-जिथं बघितलंय त्यानंतर. थँक यू थँक यू मॅम. कपिल सर. थँक यू सो मच.